नमस्कार, मी सागर पाटील SP9 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण ऐकत आहात प्रेरणादायक व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासावर आधारित खास मुलाखती, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना ज्यांनी शून्यातून आपलं विश्व उभा केलं आहे आणि आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली आहे। आजच्या आपल्या या विशेष भागामध्ये आपण भेटणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील माझगाव गावचे सुपुत्र, शिवसंस्कृतीचा प्रचारक, समाज प्रबोधन करणारे, प्रभावी वक्ते, गीतकार, गायक, कवी, लेखक, कथाकथनकार आणि शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे शिवव्याख्याते सचिन श्रीपती परेड सर। जन्माच्या वेळीच आयुष्याचे संघर्ष सुरू झाला। डॉक्टरांनी आई किंवा अभ्रक यापैकी एकच वाचेल अशी परिस्थिती सांगितली होती, पण नियतीने दोघांनाही वाचवले। पुढे आयुष्यात 3 वेळा सर्पदंश झाला, 2 वेळा ते कोमात गेले, तरीही त्यांनी हार मानली नाही। कदाचित परमेश्वराने दिलेल्या या जीवनामागे समाजासाठी काहीतरी मोठं कार्य करण्याचा हेतू होता। शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी राज्यभर 350 ते 400 पेक्षा अधिक शिवव्याख्याने दिली आहेत। हजारो युवक युवतींना शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देऊन संस्कृतीचा वारसा जपण्याचे काम त्यांनी केले आहे। कला आणि साहित्य क्षेत्रातही त्यांची दमदार छाप आहे। त्यांच्या आम्ही कोल्हापुरी हे गीत राज्यभर गाजले आणि या गीताला 60 पेक्षा अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले। तसेच त्यांच्या निर्मितीतील जगू द्या ना मला या शॉर्ट फिल्मने फिल्म फेस्टिवल मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत मोठे यश मिळवले। आजपर्यंत 85 पेक्षा अधिक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले सचिन परेड सर हे केवळ कलाकार नाहीत, तर समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे। चला तर मग त्यांच्या संघर्षमय पण प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊया, त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेऊया आणि ऐकूया त्यांच्या कार्यामागची खरी कहाणी। प्रथम सर, SP9 मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। सर, माझा पहिला प्रथम प्रश्न असा असेल की आपल्या बालपणाबद्दल आणि माझगाव गावातील वातावरणाबद्दल काय सांगाल? माझगाव गाव हे तसं पाहिलं तर सुरेश वडकरांचं आणि शांताराम चौगले यांच्या कलारसिक दूरदृष्टीचा वारसा जोपासणार आहे। बरोबर। आणि सगळ्यात महत्वाचं, मेडेश्वर हे आमचं एक प्रेरणास्थान आहे, देवस्थान आहे। गावची लोक शेतीमध्ये सतत काम करत आणि वेगळा एक वसा जपण्याचं काम, कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळं उल्लेखनीय म्हणून पन्हाळा तालुक्यामध्ये असणार हे माझगाव गाव। बरोबर। आणि लहानपणामध्ये मी मुलांच्या बरोबर खेळत असताना क्रिकेट असेल, परत शाळेमध्ये गेल्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे। माझ्या मते मी 5वीला असताना अति तिथे माती हा एक निबंध लिहिला होता आणि कालगावकर मॅडम होत्या, त्यांनी मला तो एक पेन दिला होता बक्षीस। त्यावेळेस मी ठरवलं होतं की आपण काहीतरी असं वेगळं करायचं आणि सतत आपल्या आई वडिलांचं, समाजाचं आणि आपल्या गावचं नाव काय रोशन करायचं। आणि ते अति तिथे माती हा निबंध अतिशय सुंदर झाल्याने मला प्रथम क्रमांक म्हणून त्यांनी पेन दिला होता। तो पेन माझ्यामध्ये जवळजवळ 11वी ते 12वी पर्यंत माझ्याकडे तो पेन होता। अरे वा। म्हणजे अशा चांगल्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये चांगले अशा उपक्रमही राबवले जातात। खरोखरच एक चांगलं आपल्या त्या जन्मभूमीमध्ये मला एक प्रेरणा मिळाली आणि वेगळं पण असं काहीतरी करावं आणि ती प्रेरणा आताच्या विद्यार्थ्यांनी घ्यावी असं मला वाटलं। अरे वा, खूप छान। मला सांगा, आपल्या जन्माच्या वेळी अत्यंत कठीण परिस्थिती होती, बरोबर? बरोबर। त्या प्रसंगाबद्दल सविस्तर काय सांगा? तर माझी आई आणि माझे वडील किंवा माझे आजोबा, आजी आजोबा, थोडी खुर्द माझा आजोळ आहे, वारणीच्या नदीकाठी असणार वसलेलं। जसं वारणीचं वाघ म्हणले की माझी आई म्हणायची की माझं माहेरच आहे, थोडे खुर्द आहे। आणि तो प्रसंग फार मोठा होता की कोल्हापूरमध्ये जाधवांचा दवाखाना होता। त्या दवाखान्यामध्ये त्यावेळी आईला त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी ऍडमिट केलं होतं। काहीतरी प्रॉब्लेम तिच्या गर्भाशयामध्ये झाल्यामुळं तो अर्भक आहे, तो 6 महिन्याचा अर्भक टेबलावरती काढून ठेवला होता। आणि तो अर्भक परत गर्भाशयामध्ये घालत असताना डोक्याला कात्री लागली। तेवढ्या लहान अर्भकाला धनुर्वात झाला। मग तो विचार करत असताना जाधव डॉक्टरांनी सांगितलं की असा मोठा प्रसंग आहे की या ठिकाणी हा लहान बाळ तर वाचेल किंवा ही आई वाचेल। नातेवाईकांना विचारलं तर नातेवाईक म्हणले आपल्याला बाळ नको आहे पण आई वाचली पाहिजे।
पण प्रसंगाने माझ्या आईने सांगितले की माझं बाळ वाचलं पाहिजे, काय होईल ते होईल. आणि त्या ठिकाणी जाधव डॉक्टरांनी तो निर्णय घेतला आणि परमेश्वरानं खरोखरच त्या ठिकाणी आमचं दोघांचं जीव वाचलं. ज्यावेळी मी चालायला लागलो त्यावेळी जाधव डॉक्टरांनी माझ्या बोटाला धरून त्या दवाखान्यातून सगळ्या वार्डमध्ये नेलं की हाच तो मुलगा टेबलावरती 6 महिन्याचा असताना त्याला काढून ठेवला होता. त्याला त्या एवढ्या लहान वयामध्ये अर्भकाला धनुरात झाला होता. म्हणजे हा एक मोठा प्रसंग माझ्या आयुष्यातला झाला. ते तुमच्यासाठी ते एक वेगळं एक प्रेरणा मिळाली मला. बरोबर. लहानपणी तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा होता? हा, लहानपणी माझ्यावरती मी माझ्या आई वडील, माझे वडील आता 1 वर्षाला वारलेत, त्यांचं कष्ट बघितलं. सकाळपासून संध्याकाळपासून शेतामध्ये राबायचे, जनावरांची खूप आवड होती. बरोबर. आणि आई देखील लोकांच्या मध्ये मोलमजुरी करायची, लोकांची धुणी भांडी करायची. त्यातून प्रेरणा मिळाली की आपण हे चित्र बदललं पाहिजे. आणि प्रसंग त्यावेळी आई वडिलांच्या वरती म्हणजे आले, संकट आली, पण तिने डगमगलं नाही. जो काही माझ्या शिक्षणासाठी असेल पैसा पुरवला. माझ्या मते FYSY मला असताना मी अंबाबाईच्या देवळामध्ये पळपूट लाटणी विकाय बसायचो. आज देखील ते दुकान आहे व्हरायटी सेंटर. मी परवा मिसेसला मी त्या दुकानामध्ये घेऊन गेलो होतो. आणि त्यांच्या सकाळी आले की त्यांच्या गाड्या वगैरे बसायच्या, परत पळपूट लाटणी वगैरे तिथे घेऊन ते बाहेर बसायचं. ते त्यावेळी काय वय होतं तुमचं? माझ्या मते मी 13वीला होतो. 13वीला आणि 14वी 15वी मी गावामध्ये एका चोगल्याच्या ट्रॉलीवरती नदीची माती आणायला ट्रॉल्या भरून यायच्या. ते काम मी मातीची चिव्याच्या बांबूच्या पाट्या असायच्या त्या भरून ते 4-5 जणांमध्ये 5 ते 6 ट्रॉल्या भरायच्या. आणि काय 150-200 रुपये हजेरी मिळेल ते मी त्यातून मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. पण हे प्रसंग अतिशय कठीण आलं होतं. संघर्ष तर मला करायचाच होता आणि वेगळं पण असं आपलं काहीतरी व्हावं. जसं संत गाडगे महाराज आणि परीट समाजामध्येच आमचे आहेत, वेगळं पण काहीतरी त्यांनी दाखवलं म्हणून आज समाजामध्ये त्यांचं नाव थोर संत म्हणून घेतलं जातं. आणि खरोखरच त्या पद्धतीने मी वाटचाल केली. खूप छान. माझा सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा असेल, आयुष्यात 3 वेळा सर्पदंश झाला आणि 2 वेळा तुम्ही कोमात होता. त्या अनुभवाने तुमचे आयुष्य कसे बदलले? 6वी-7वीला असतानाच मला मी सर्पदंश गलीमध्ये झाला होता. मण्यार जातीच ते मला सर्प चावला होता, त्याला चावला होता. आणि तो मी त्या ठिकाणी पाहिलं तर त्यानं अंगठा माझा सोडला नव्हता. वडील माझे दारातच तिथं बसले होते. मी आल्यानंतर वडिलांना सांगितले की सर्पदंश झाला. पण थोडस अंधश्रद्धेचा भाग की त्या काळामध्ये दवाखान्यात न जाता देवळामध्ये जायचं होतं. आणि सर दुर्दैवाची गोष्ट की त्यावेळी माझगावचं पूल नव्हतं, देवळूच मार्गे त्या ठिकाणी यावं लागलं होतं. आणि माझगाव मध्ये हरिश्चंद्र चोगले म्हणून त्यांची गावात एकच जीप गाडी होती. आणि त्या ठिकाणी तो सर्पदंश झाल्यानंतर देवळामध्ये आणलं. तो काही त्यांचा त्या ठिकाणी उपचार केलं आणि त्यानंतर मला दवाखान्यामध्ये पडळमध्ये घेऊन आले. पडळमध्ये घेऊन आल्यानंतर जे इंजेक्शन मला दिलं होतं त्यांनी अर्ध्या तासात कोल्हापूरला पोहोचवायचं होतं. पण ती गाडी आमची एवढीच्या चढायलाच बंद पडली होती ढकल स्टार्ट झाल्यामुळं. परत त्या ठिकाणी गाडी ती चालू झाली. अर्ध्या-पाऊण तासामध्ये त्या ठिकाणी मला CPR ला आणलं आणि 24 तासाची मला गॅरंटी दिली. आणि एवढा मोठे प्रसंग झाला होता. त्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर मी एका शाळेमध्ये शिक्षण संस्थेमध्ये जॉबला होतो गावात. त्याच वेळी सकाळी परिपाठाची वेळ होती म्हणताना त्याच्या अगोदर मी वैरण कापायला गेलो असताना सर्पदंश झालेला मला कळालं नव्हतं. आणि त्यावेळी गाडी नेली नव्हती. 2 किलोमीटर अंतर गावापासून अंतर लांब होतं. तिथून मी पळत आलो होतो. आणि त्या ठिकाणी आमचे मित्र सागर मधून त्यांना मी कॉल केला आणि ते पळत त्या ठिकाणी गाडी घेऊन आलीत निम्म्यापर्यंत. आणि तिथून त्यांनी मला हाय त्या कपड्यावरती नेऊन ऍडमिट केलं. म्हणजे जो काय प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आले की मला वाटलं की परमेश्वरानं जो माझ्या लहानपणामध्ये जो प्रसंग आणला होता परत हा सर्पदंश झाला की खरोखरच परमेश्वराची काहीतरी इच्छा असेल की ह्यांच्यातून एक सामाजिक कार्य घडावं, असं वेगळं काहीतरी त्यांच्या हातून घडावं म्हणून त्यांनी मला एक जीवदान दिलं. मला सांगा, त्या कठीण काळात तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली? त्या काळामध्ये मला जी प्रेरणा मिळाली की माझी परिस्थिती मला सुधारायची होती आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं. मला सुरुवातीपासून नाटकामध्ये किंवा एखाद्याचे व्याख्यान ऐकायची सवय होती. पुस्तक, कविता वाचन, एखाद्या डान्स कोरिओग्राफी करणे किंवा एखाद्या कलाक्षेत्रामध्ये आपण पुढे जाऊन कसं ते कार्यक्रमाचं नियोजन करायचं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढे जाऊन तो नियोजन कसं करता येईल यासाठी माझा प्रयत्न असायचं. आणि ती वेगळी मला दिशा मिळाली की खरोखर परमेश्वरानं आपल्याला जे आतापर्यंत वाचवलं आहे तर आपल्या हातून एक चांगलं कार्य घडावं म्हणून एक या ठिकाणी आपली एक चांगली मला प्रेरणा माझ्या आई वडिलांकडून मला मिळाली. पुढचा असा प्रश्न असेल, शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवव्याख्याता बनण्याचा प्रवास कसा सुरू झाला तुमचा? 2006 पासून मी एका मार्केटिंग मध्ये काम करत होतो आणि करत असताना
कोडोलीचं आनंद हॉटेल आहे, त्या ठिकाणी बऱ्याचशा मीटिंग व्हायच्या आमच्या. शेवटच्या चेअरवरती मी असायचा आणि प्रत्येकाला बोलवायचं स्टेजवरती, तुमचं नाव सांगा म्हणायचं. त्या ठिकाणी नाव सांगायला गेले की आपलं तत्पप व्हायचं. बरोबर. त्या गोष्टी मी घडत गेल्या. त्यानंतर मी ठरवलं की काही नाही, आपलं स्टेज डेअरिंग होणं गरजेचं. बरोबर. त्यानंतर मी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन व्याख्यान देण्याचा प्रयत्न केला. आणि असा एक प्रसंग माझ्यामध्ये आला की नेरल्याला मी गेलो होतो माझ्या मावशीकडं. मावशी गावी गेली होती देवाला, 2-3 दिवस येणार नव्हती आणि माझ्याकडे 1ही रुपया नव्हता. तिथून मी कापूसखेडपर्यंत चालत आलो. आल्यानंतर माझा अनुभव होता व्याख्यानाचा. कापूसखेडचं जे हायस्कूल होतं ते दुपारची जेवणाची सुट्टी झाली होती. मी मुख्याध्यापकांना विनंती केली की सर मला 10वीच्या वर्गावरती व्यक्तिमत्व विकास हा विषय मला व्याख्यान द्यायचा आहे. आणि तो सर अतिशय प्रसंग महत्वाचा होता की मला फक्त 100 रुपये जर मिळाले तर मी माझ्या गावाकडे पोहोचेल, ही माझी अपेक्षा होती. आणि खरोखर त्या ठिकाणी माझं व्याख्यान चालू झालं, व्याख्यान झालं, चांगल्या पद्धतीने झालं, सत्कार केला, मला लेटर दिलं. त्यांनी खाकी एक लकुडा दिला, त्या लकुडामध्ये मला पेमेंट दिलं होतं. ते पेमेंट मी घेतलं. मला माहित होतं की यामध्ये 100 रुपये जर असले तर मी 100% गावाकडे पोहोचतोय. तिथून बाहेर आलो आणि स्टँड जवळ एक झाड होतं त्या ठिकाणी, त्या झाडापाशी थांबलो. साईडला बघितलं कोणीच नव्हतं. आधी पाकिटामध्ये काय आहे बघूया. बघितल्यानंतर सर माझं मन भारावून गेलं की 1501 रुपये त्यामध्ये होतं. त्यानंतर मला समजलं की आपलं वक्तृत्व चांगलं आहे आणि त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती व्याख्यान द्यायला सुरुवात करू. हा एक प्रसंग माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा ठरला. खूप छान. म्हणजे एक तिथून सुरुवात तुमची व्याख्यानाला सुरुवात झाली. खूप छान सर. आजपर्यंत 350 ते 400 पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत, बरोबर? तर त्या प्रवासातील एखादा अविस्मरणीय अनुभव तुम्ही सांगाल का? हा, सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक स्पर्धा होती पुण्यामध्ये की जवळजवळ 100 स्पर्धक आले होते. बरोबर. वक्तृत्व स्पर्धा होत्या आणि ती खुल्या होत्या. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा विषय त्यांनी नंतर दिला होता, पण अगोदरचा जो विषय त्यांचा होता की आपले स्वरचित जे काय आहे ते विषय मांडायचे होते. 100 मधून मी पहिल्या 10 मध्ये आलो. बरोबर. 10 मधून परत मी 5 मध्ये आलो. 5 मधून जे 3 आले होते ते त्यांना ऐच्छिक विषय बोलायचा होता, चिठ्ठ्या उडवल्या होत्या. आणि त्या ठिकाणी त्या चिठ्ठ्या उडवल्या गेल्या आणि त्या ठिकाणी मला जी चिठ्ठी आली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र. आणि त्या ठिकाणी मी पहिले 10,000चं बक्षीस घेतलं. परवा मी नाशिकमध्ये देखील प्रथम क्रमांक 8 मार्च महिला दिन 2025 ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये देखील नाशिकमध्ये 350 स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक घेतला. आणि असं त्यामध्ये एक वेगळं असं अनुभव आम्हाला मिळाला की आपलं व्यासपीठ चांगलं आहे आणि आपलं वक्तृत्व चांगलं आहे. बरोबर आहे. आणि व्यासपीठ एकदा आयुष्यात संधी मिळाली, संधीचं सोनं कसं करायचं हे मला तिथून शिकायला मिळालं. अरे वा, खूपच छान. युवकांमध्ये शिवचरित्राचा प्रभाव कसा वाढता येईल असे तुम्हाला वाटतं? आता थोडंफार बघितलं तर आताचा युवक हा मोबाईल मध्ये गुंग आहे. बरोबर. सगळ्यात वाचनाची आवड कमी आहे. पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये वाचनालय आहे पण वाचनालय बंद आहे. वाचनाची आवड कमी असल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे आताचे युवक जास्त बघत नाहीत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार जर आजच्या तरुणांनी जर निर्माण केले, कारण 450 वर्षापूर्वी त्यांच्या मनामध्ये असणारा एक विचार मुठभर मावळ्याने घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. माझ्या मते 15/4/1644 रायरेश्वरच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी शपथ घेतली. तर ते जे युवक होते ते त्यांच्याच वयाचे होते. काय मग त्या ठिकाणी आताच्या तरुणांनी ते खरोखर त्यांचं शिवचरित्र वाचून की जरी जुनं ते सोनं होण्याची आता वेळ आलेली आहे, विज्ञान जर किती जर पुढे गेलं तर अध्यात्माची सांगड घातल्याशिवाय हा आपल्याला विज्ञान पुढे पूर्ण होत नाही. बरोबर आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांनी जर आत्मसात केलं तर 100% त्यांना येणाऱ्या संकटांना सामोरं जाता येईल आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना 100% यश मिळेल असं मला वाटतं. बरोबर सर. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही व्याख्याने तर देताच, बरोबर? आता मला सांगा, मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देणारी प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? माझ्या मते की वीर शिवकाशीदांची जी जयंती होती ती मी 4-5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी गेलो होतो. तर त्या ठिकाणी मैदान खेळाचं प्रशिक्षण किंवा त्या ठिकाणी तो प्रात्यक्षिक चालू होतं. मला वाटलं की खरोखर आपल्या ह्या लहान मुलांना जर आपण ट्रेनिंग दिलं आणि आताच्या मुलींना देणं गरजेचं आहे, कारण का स्वतःचं संरक्षण आत्मसंरक्षण करण्यासाठी शिवकालीन मैदान खेळाशिवाय पर्याय नाही. जर त्या मुलींनी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतलं, तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतलं तर 100% त्यांना त्यांचं स्वतःचं आत्मसंरक्षण करता येईल. आणि आज की लोकांना माहिती पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जे शस्त्र होते काय आहे, दानपट्टा कसा होता, तलवार कशी होती, वाघनक्या कशा होत्या, ढाली कशा होत्या, आणि सगळ्यात महत्वाचं जसं आज पन्हाळगड हा स्वराज्याची उपराजधानी आहे, शिवकाशीदांचं योगदान महत्वाचं आहे. त्यांचं बलिदान जर झालं नसतं तर इतिहासाचं पान पलटलं नसतं. आज बऱ्याच लोकांना माहिती नाही की त्यांच्या हातामध्ये काय आहे. बरीच लोक म्हणतात की तो त्या ठिकाणी तो भाला आहे, पण तो वास्तविकपणे त्याचा अभ्यास जर आपण केला तर तो विटा आहे. तर त्या काळामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये की राजा पुढे असायचं आणि सैनिक मागे असायचं, पण औरंगजेबाच्या काळामध्ये राजा मागे असायचा आणि सैनिक पुढे असायचं आणि हत्तीवरती अंबारीमध्ये ते बसलेले असायचं. पण त्यावेळी हत्तीमध्ये अंबारीत बसणाऱ्या शत्रूला कसं मारायचं म्हणून तो विटा चालवणारा फक्त स्वराज्यातला एकमेवच मावळा म्हणजे वीर शिवकाशी, तो अंबारीमध्ये वरती फेकून परत रिटर्न घेतला झाला होता. त्याला खाली रशी असायची आणि तो एकमेवच मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला होता की तो विटा चालवत होता. खूप छान. खरोखर तुम्हाला इतिहासाबद्दल बरीचशीच माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर अभ्यासही करता, व्याख्यानही चांगली देता बऱ्याच ठिकाणी. गाढा अभ्यास आहे तुमचा इतिहासाबद्दल. पुढचा माझा असा प्रश्न असेल, आजच्या शिक्षण पद्धतीतील पारंपरिक कलेला योग्य स्थान मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आजच्या पारंपरिक ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्या विद्यार्थ्याकडे जी कला आहे त्या कलेला जर खरोखर आत्ताच्या अभ्यासपद्धतीमध्ये त्याला व्यासपीठ मिळवून दिलं, अभ्यासक्रम हा अभ्यासक्रमच असतो. बरोबर. प्रत्येक वर्षी जो अभ्यासक्रम आहे तो पुढल्या वर्षी असतो, 5वी 6वी म्हणजे प्रत्येक वर्षी तो असतोच अभ्यासक्रम सगळ्या गोष्टी. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव जर दिला, त्याच्यामध्ये वेगळं पण असं काय आहे जर आपल्याला त्या ठिकाणी शिक्षकांना ओळखता आलं आणि खरोखर त्यांना आजी टॉकीज सारखे किंवा मोठमोठे जे व्यासपीठ असतात त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलं, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी तो एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास प्रणाली होऊन त्या विद्यार्थ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. खूपच छान. पुढचा प्रश्न माझा असा असेल सर तुम्हाला, तुम्ही गीतकार, गायक आणि कवी देखील आहात, बरोबर? तर कला क्षेत्रात येण्याची सुरुवात आपली कशी झाली? माझ्या मते मी 6वीला असताना आमचे गलीतलं मंडळ शिवशक्ती क्रीडा मंडळ, ज्या ठिकाणी आम्हाला बापू बिरू वाटेगावकरांची आम्ही एक नाटिका बसवली होती, ज्याची पात्र 30 पात्र एकदम स्टेजवरती यायची आणि त्याच्यामध्ये कृष्णात कदम आणि मी स्वतः लेडीज पात्र 2च होतं. बरोबर. आणि बापू बिरूंची पत्नीची भूमिका मी केली होती. दुपारच्या वेळेमध्ये आम्हाला ती न्यायला यायची घरी, आमचं लक्ष असायचं तिकडे आता आपल्या प्रॅक्टिसला न्यायला. 1 महिना 2 महिना आमची ती प्रॅक्टिस असायची आणि त्या काळामध्ये की मंडळांच्या मध्ये ईर्ष्या असायची, प्रत्येक मंडळाचं कुठलं नाटक असं ईर्ष्या असायची आणि त्यातून आम्ही जवळजवळ 6 ते 7 वर्ष लेडीजचं काम केलं, लावणी नाचवली. आणि त्यानंतर मला मी मेरा बाबू चल छबेला त्या काळामध्ये गाणं होतं, ते उत्तमरित्या मी ते गाणं त्या ठिकाणी पंजाब ड्रेस वगैरे घालून त्या ठिकाणी सादर केलं होतं. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण कला क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे आणि 100% त्या ठिकाणी जसं आज आम्ही कोल्हापुरी हे गीत जे मी लिहिलं गेलं, त्याच्यामधला इतिहास जर बघितला तर मी ज्यावेळी गाव सोडलं होतं, जे माझ्यावरती संकट आली होती की परिस्थितीनुसार मला गाव सोडायला लागलं होतं, त्यावेळी मी इस्लामपूर सारख्या ठिकाणी जाऊन लोकांची घरं रंगवली. मला कलर काम येत नव्हतं, पण प्रॅक्टिस करत करत मी ते 9 ते 10 बराच दररोज मी ते काम करत होतो. त्यातून तो मिळालेला पैसा आम्ही कोल्हापुरी गीतासाठी वापरला. आणि त्यानंतर कामेरी या ठिकाणी सिने अभिनेते विलास रट्टे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचा मी दरवाजा रंगवा गेलो होतो आणि त्यांनी त्यावेळी सांगितले की तुम्ही पेंटर नाही, तुम्ही कोणतरी कलाकार आहे, तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला एका शिक्षण संस्थेमध्ये घेतलं, त्या ठिकाणी खाजगी संस्थेमध्ये, त्यांच्या हस्तेच आम्ही कोल्हापूर हे गीत मी 2024ला त्या ठिकाणी मी सादर केलं. मला सांगा, त्या कोल्हापूर गीताला तुम्हाला जे पुरस्कार मिळाला, तर तुम्हाला आता त्या पुरस्काराबद्दल म्हणजे काय, त्या पुरस्कारातून तुम्हाला काय प्रेरणा मिळाली? त्या पुरस्कारामुळे मला अशी प्रेरणा मिळाली की मी अजून नवीन गीतं तयार करू, वेगळं पण. जसं आदरणीय अवधूत गुप्ते साहेबांनी जसं सरांनी जे कोल्हापुरीचं गाणं लिहिलं होतं कोल्हापूरचं, त्या पद्धतीनेच मी ते गाणं तयार केलं. आणि सर्वसामान्य कुटुंबातला एक कलाकार ते गाणं तयार करून स्वतः लिहून स्वतः गाणं, आणि कापूसकडीमध्येच मी त्या ठिकाणी जयराम जाधवच्या स्टुडिओला ते रेकॉर्डिंग केलं होतं. आणि त्या गाण्यातून मला प्रेरणा मिळाली की अनेक गाणी अशी आली, पण कोल्हापूरचा इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये मांडता आला पाहिजे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी असेल, परत तालमीचा विषय असेल गंगावेशच्या, पन्हाळगडचा त्या ठिकाणी असेल, बाजीप्रभू देशपांडे असतील, शिवाकाशीत असतील, हा विषय सगळा, रंकाळा असेल, हा सगळा विषय एकत्र येऊन त्यातून ह्या ठिकाणी लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे किंवा समाजाने प्रेरणा घेतली पाहिजे. बरोबर बरोबर, खूप छान. मला सांगा, आता जगू द्या ना मला ही शॉर्ट फिल्म तुम्ही प्रोड्यूस केली, बरोबर? तर ती तयार करण्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? माझे जिवलग मित्र ज्यांनी ही जगू द्या ना मला ही शॉर्ट फिल्म लिहिली, ते मला भेटलेत की सर आपल्याला ही शॉर्ट फिल्म करायची आहे. आणि आम्ही ह्या ठिकाणी दिग्विजय खानविलकरांच्या बंगल्यासमोरच आमचे मित्र आहेत अमित जाधव, त्यांच्या घरामध्ये आम्ही ते त्यांच्याच मुलगीला आम्ही पात्र दिलं आणि त्या ठिकाणी ते शूटिंग केलं. त्यानंतर आम्ही चिखलीमध्ये, पाडळीमध्ये एका प्राथमिक शाळेत त्या ठिकाणी ते शूटिंग केलं. तर ते जगू द्या ना मला ही फिल्म अशी होती की स्त्रीगुण हत्यावरती होती.
लेख वाचवा ह्याच्यावरती हा उद्देश आम्ही ठेवून ती लिहिली होती समाज प्रबोधनासाठी. आदरणीय वैजनाथ चोले सरांनी, त्यांना खूप अनुभव होता आणि सर म्हणजे ते आपल्याला हे करायचे आहे. त्या पद्धतीने आम्ही नियोजन केले आणि त्याच वेळी माननीय अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये ह्या स्पर्धा होत्या. 350 स्पर्धा त्यामध्ये शॉर्ट फिल्म सहभागी झाले होते. आदरणीय मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ झाडबुके त्याचे परीक्षक होते त्यावेळी. तर त्यांनी त्या ठिकाणी ते मार्किंग केलं आणि त्यामध्ये आपल्याला प्रथम क्रमांक विभागामध्ये दिला होता. खूपच छान, खूप छान. भविष्यात येत्या काळात, पुढील काळात तुम्हाला मोठ्या चित्रपट किंवा प्रोजेक्टवर काम करण्याची योजना अशी काय तुम्ही काय आखली आहे? हा, आखली आहे. आदरणीय वैजनाथ चोले सरने आम्ही तो विषय जवळजवळ फायनल झालेला आहे, त्याच्यावरती बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. त्या दृष्टीने आमचं फायनान्ससाठी प्रयत्न चालू आहेत की आतापर्यंत छावा सारखा हा पिक्चर येऊन गेला, पण वीर शिवा काशीदांच्यावरती पिक्चर कधीच आला नाही. बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती चित्रपट आला. ज्या स्वराज्याची राजधानी उपराजधानी असणाऱ्या पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणारं नेबापूर गाव आणि त्या वीर शिवा काशीदांना चोरवाटा सगळ्या त्यांना माहिती होत्या. ज्यावेळी ते स्वराज्यामध्ये दाखल झाले ते त्यांच्या संपूर्ण जीवनावरती हा पिक्चर आम्ही बनवला होता. ज्यावेळी वीर शिवा काशीदांचं बलिदान झालं त्यावेळी स्वराज्यातली पहिली महिला सैनिक म्हणून त्यांची बायको स्वराज्यामध्ये दाखल झाली. एक महिलांच्यासाठी आदर्श हवी आणि म्हणून हा आम्ही वीर शिवा काशीद हा पिक्चरसाठी आमच्या आता वाटचाल चालू आहे. खूपच छान, खूपच छान. पुढचा सर माझा असा प्रश्न असेल तुम्हाला की कला तुम्ही जोपासताय, व्याख्याने देताय, विविध क्षेत्रात तुमचं खूप चांगलं काम आहे. पशुपालन आणि गोकुळ वासरे संगोपन योजनेत तुम्ही केलेले काम कसे होते ते? वासर संगोपन किंवा पशुपालनाची आवड मला आमच्या वडिलापासून, आई वडिलांच्यापासून मिळालीच होती आणि जातीवंत जनावर पाळणं हा माझा उद्देश होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट की गलीमध्ये कुणाची जरी म्हैस किंवा गाय जरी व्याला झाली तर प्रथमतः मला बोलवलं जात होतं. 100 ते 150 पेक्षा जास्त मी मोफत सगळ्यांना सल्ला देऊन त्या ठिकाणी ते म्हणजे वेद हे केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं की वासरू संगोपन पहिलीच योजना गोकुळची आली. आल्यानंतर त्यांचा नेम होता की 36 महिन्यामध्ये ते जनावर गाव गेलं पाहिजे. पण कोल्हापूर जिल्ह्यातली पहिली आमची जी रेडी होती, आम्ही तिला आवडीनं चिनी म्हणायचो, ती 36 महिन्यामध्ये वेळी. लगेच एक 2-4 महिन्यामध्ये नाही, दुसऱ्या वर्षी लगेच माझ्यामध्ये गोकुळश्रीची स्पर्धा होती आणि तिच्यामध्ये 21 लिटर 700 सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाचं दूध तिला दिलं होतं आणि 3 बहुमान तिने त्यामध्ये मिळवला होता. मला सांगा, आतापर्यंत 80 पेक्षा जास्त राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत तुम्हाला, बरोबर? तर त्यापैकी कोणता पुरस्कार तुमच्या सर्वात जवळचा होता? माझ्यात सगळ्यात जवळचा तो होता तो मुंबईचा रामदास आठवले यांच्या हस्ते मिळालेला बेस्ट वक्ता पुरस्कार. कारण केवळ एवढ्या कमी वयामध्ये मी तो पुरस्कार, मी बेस्ट वक्ता पुरस्कार मिळणं म्हणजे एवढं सोपं नाही. बरोबर आहे. मी 1 मे 2010 लक्ष विजयची शिडी, ज्यावेळी मी डीएडच्या सेकंड इयरला शिरपतराव चोले त्या ठिकाणी होतो, बरोबर. 2 वेळा मी जीएस पद माझ्याकडेच होतं. अरे वा. काय प्राध्यापक जोके सर म्हणून तिथं होते, त्यांनी प्राचार्य माझ्याकडेच दिलं होतं, कारण का माझी कला किंवा हे नेतृत्व बघून माझ्याकडेच दिलं होतं. बरोबर. तर त्यावेळी मी ती जी शिडी काढायची होती त्यावेळी मी नितीन बांगुळे पाटलांना अगोदरच भेटलो होतो की त्यांनी सांगितलं होती की एक सुरुवात करा आणि 100% त्याचं सोनं होईल पुढे जाऊन, प्रयत्न करत राहा. म्हणजे ती पहिली माझी कमी वयातली लक्ष विजयची शिडी मोठं ओपनिंग करून त्या ठिकाणी मी तो कार्यक्रम घेतला होता. खूप छान. आपण शिव व्याख्याते आहात, बरोबर? तर आज शिवाजी महाराजांचे नाव अनेकदा राजकारणासाठी वापरले जाते, म्हणजे राजकीय नेते वगैरे सभेत वगैरे इकडे तिकडे चर्चा होत असते. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बऱ्याच ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये वापरलं जातं, हे मान्य आहे. पण त्या पद्धतीनं त्यांचे जर कार्य आताच्या राजकीय लोकांचं नाही आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं 450 वर्षापूर्वीचा जो राज्यकारभार होता, बरोबर, तो सर्वसामान्य माणसाला असामान्य बनवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, बरोबर. पण आताचं राजकारण कुठेतरी वेगळ्या पद्धतीकडे चाललेलं आहे. त्यामुळे कसं आहे की या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला किंवा शेतकरी असो, शेतकरी हा त्या ठिकाणी त्या काळामध्ये शेतकरी हा बळीराजा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मानला जात होता, बरोबर. आणि शेतकऱ्याला जे काय पाहिजे होतं, कारण त्या काळामध्ये जर बघितलं 7 महिने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती युद्धाला प्रारंभ करायचे, बरोबर. 7 महिने छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढाईसाठी जायचे आणि 5 महिने शेती करायचे. म्हणजे एवढं नियोजनबद्ध त्या कार्यामध्ये होतं. पण आताच थोडस राजकीय दृष्टिकोन कुठेतरी वेगळ्या मार्गाला चाललेला आहे, ते कुठेतरी म्हणजे थांबणं गरजेचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं खरोखरच आपल्याला जर एखाद्या सभेमध्ये नाव घ्यायचं असेल तर त्या पद्धतीने त्यांचं कार्य असणं गरजेचं आहे. उगाच नुसतं नाव घेऊन त्याला अर्थ राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर कार्य तुम्ही जर
बघितलं 450 वर्षापूर्वीच, आणि तसा जर अवलंब केला तर 100% आपला भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. मला सांगा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष कोणता आणि त्यातून तुम्ही काय शिकला? हा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचं जे माझ्यावरती प्रसंग आहेत, मला गाव सोडावं लागलं की, आणि वाईट प्रसंग आहेत माझ्यावरती, मी ते सहन करू शकलो नाही. एक प्रसंग तर असा आला होता की मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नव्हता. मग काही गोष्टी मला लक्षात आले की आपण जर या जगातून निघून गेलो तर माझ्या आई वडिलांना कोण, एक ते 10-12 दिवस होऊन जातील, पण माझे आई वडील आयुष्यभर माझी पाखरासारखी वाट बघायला. बरोबर. आणि ज्या आईने मला स्वतःचा जीव धोक्यात घालून मला 6 महिन्याचा परत आपल्या गर्भाशयामध्ये तिनं घेतलं, तर तिच्यासाठी काहीतरी वेगळं आपण केलं पाहिजे. म्हणजे कितीही संकट येऊ द्यात, आणि खूप माझ्या आयुष्यामध्ये इतकी संकट आली की त्या संकटावरती मी मात करून आज मी माझ्या स्वतःच्या पायावरती समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी अनेक युवक युवतींना मी घडवत आहे. अरे वा, खूपच छान सर. तुमचा खूप प्रवास जो आहे तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. मला सांगा, जर तुम्हाला महाराष्ट्रातील युवकांसाठी एक बदल घडवता आला तर तो कोणता असेल? हा, आता सगळ्यात महत्वाचं की आताच्या युवकांनी सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अवलंबून केला, त्यांची विचारधारा महत्वाची आहे. बरोबर. तर आज तुम्ही असं म्हटलं जाते की चाहे लाख कमावो सोना चांदी हिरे मोती, याद रखो मगर कफन को जेब नाही होती. म्हणजे माणूस या जगातून निघून जातो, त्याच्यावरती पांढरं कफन घातलं जातं, त्याला मातीचा कण देखील घेऊन जाता येत नाही. पण असं तुम्ही काहीतरी करा की जसं छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्ष आयुष्य लाभलं, संत तुकाराम महाराजांना 41 वर्ष आयुष्य लाभलं, छत्रपती संभाजी महाराजांना 32 वर्ष आयुष्य लाभलं. ज्या माणसांना आयुष्य कमी लाभलं त्यांनी आयुष्यामध्ये क्रांती केली, आणि आज त्यांचं नाव सगळ्यांच्या मनामध्ये जगामध्ये अजरामय आहे. तर त्या आताच्या युवकांनी असं काहीतरी करा की स्वतःचं नाव आणि आपल्या आई वडिलांचं नाव, समाजाचं नाव आणि गावाचं नाव, पैसा तर तुम्हाला मिळणारच आहे, पण 100% या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जसं आज अजरामर आहे तसं तुमचं नाव अजरामर झालं पाहिजे. आणि खरोखर कुठेतरी आपण या ठिकाणी व्यसनाच्या नादी न लागता आपण या ठिकाणी आपल्या आई वडिलांचा संस्कार कसं जपणं गरजेचं आहे. समाज तुम्हाला पुढे गेलं तरी मागे खेचणार आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी उभारणार आहेत, त्यामुळे आपण ठाम राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मला सांगा सर, तुमच्या आयुष्यात कुटुंब आणि गुरुजनांचे योगदान किती आहे? आता आमच्या घरामध्ये बघितलं तर माझे आई वडील, माझी पत्नी, या ठिकाणी आता वडील आमचे 1 वर्ष एक्सपायर झाले, पण मी ह्याच्यामध्ये बघितलं तर माझे गुरु मी माझ्या आई वडिलांनाच मानतो. कारण प्रत्येक पावली मला येणाऱ्या संकटावरती त्यांनी मला मात करायला शिकवलं. कारण माझे वडील म्हणायचे की बाबा रे, तुझ्यापेक्षा जास्त पावसा मी काढलेला आहे. काय, आणि समाजामध्ये वावरत असताना बऱ्याच लोकांचा अनुभव घेतलेला आहे. प्रत्येक पाऊल टाकत असताना तू विचारपूर्वक पाऊल टाकत जा. ह्या गोष्टी आम्हाला समाजातील कुठल्या लोकांनी सांगितले नाही, आणि समाजामध्ये बऱ्याच लोकांनी आपला वापर करून घेतला. हे आमच्या वडिलांना देखील माहित होतं, आईला देखील माहित होतं. आणि आई माझी पुरणपोळीमध्ये गावामध्ये असं कोणतं घर नाही की ज्या घरामध्ये लग्नाची शेजारी असो किंवा कुठलीही कार्यक्रम असो त्या ठिकाणी पुरणपोळीसाठी त्यांना बोलवलं जात होतं. छान. मला सांगा, आजच्या तरुणांना तुम्ही कोणता एक प्रेरणादायक संदेश द्याल? मी आजच्या तरुणांना सांगू इच्छितो की संकट ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत, जीवनामध्ये चढ उतार येतोच. एवढंच म्हणता येईल की बघा, किती संकटे आली तरी त्या संकटाच्या ढिगाऱ्या उभा राहून तुम्ही आपल्या ध्येयशेतीकडे वाटचाल करणं गरजेचं आहे. कितीही समोर तुमच्या संकटाच्या ढिगारा जरी असला तर त्या ढिगाऱ्या उभा राहून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे पोहोचणं गरजेचं आहे. कारण निक सारख्या माणसाला जर हातपाय नाहीत, तो माणूस जर या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असेल, एका लेक्चरला तो 2-2 लाख रुपये फी घेत असेल, तर तुम्हाला परमेश्वराने एवढं मोठं चांगलं शरीर रचना दिलेलं आहे, त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. संगत महत्वाची चांगली आहे. जे लोकांची संगत चांगली त्याची पंगत चांगली, आणि आताच्या युवकांची संगत जर चांगली असेल तर आयुष्यामध्ये त्यांना पंगत चांगली मिळणार आहे. खूपच छान. शेवटचा माझा सर तुम्हाला असा प्रश्न असेल, येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठं पाहताय? मी स्वतःला म्हणजे माझं एक व्हिजन आहे की मी स्वतःचं संगीत महाविद्यालय आज सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी कुठंच नाही आहे. तर येथे या 2 वर्षामध्ये मला संगीत महाविद्यालय बनवून त्याच ठिकाणी सर्वसामान्यातल्या सामान्य कलाकाराला त्याला व्यासपीठ कसं मिळवून देईल. खूप छान. आणि आज प्रत्येक गावामध्ये भजनी मंडळाची संख्या कशी वाढेल, वारकरी संप्रदाय कसा वाढेल, ह्याच्यावरती आपण जास्त कार्य करणार आहे. बरोबर आहे. कारण प्रत्येक घरामध्ये आज जर बघितलं, आमच्यातले एक श्रावण कुंभार म्हणून एक कुंभाराच्या घरातला मुलगा आहे, थोडासा तो मानसिक दृष्ट्या सक्षम नाही, पण तो तबला परत पकवाज वगैरे अतिशय पेटी असेल अतिशय सुंदरपणे वाजवतो. त्याला मागल्या वेळी आदर्श
कलाकार पुरस्कार देखील मिळाला. मिळाला. मग असे कलाकार आत्ताच्या ह्याच्यातून घडले पाहिजेत, पाहिजे. हा माझा दृष्टिकोन. खूपच छान. म्हणजे तुम्हाला येत्या काळामध्ये एक वंचित जे आहेत कलाकार त्यांना व्यासपीठ द्यायचं काम आणि ते महाविद्यालय एक तुमचं स्वप्न आहे की बाबा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते स्थापन व्हावं. ते त्या 2 वर्षात तुम्हाला ते करायचं आहे. खूपच छान सर, तुमची इच्छा पूर्ण हो. आजच्या या विशेष मुलाखतीमधून आपण शिवव्याख्याते सचिन श्रीपती परेड सर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेतले. संघर्षमय बालपण, आयुष्यात आलेल्या अनेक संकटाचा सामना, 3 वेळा सर्पदंशासारख्या गंभीर प्रसंगामधूनही उभे राहून समाजासाठी काम करण्याची त्यांची जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे. शिवरायांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दिलेली शेकडो व्याख्याने, हजारो विद्यार्थ्यांना दिलेले शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण, कला, साहित्य आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाला दिलेली सकारात्मक दिशा, हे सर्व त्यांच्या कार्याची महानता दर्शवते. त्यांचे आम्ही कोल्हापुरी सारखे गीत असो, जगू द्या ना मला ही शॉर्ट फिल्म असो, किंवा युवकांमध्ये संस्कार किंवा स्वाभिमानी निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, या सर्व माध्यमातून ते समाजात प्रेरणेचा दीप प्रज्वलित करत आहेत. तर सचिन परेड सर आज आपल्या या मुलाखतीत येऊन आपला अनुभव, विचार आणि प्रेरणादायी प्रवास आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि अनेक तरुणांनी प्रेरणास्रोत बना हीच शुभेच्छा. मित्रांनो, अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या कथा ऐकण्यासाठी आणि समाजात सकारात्मक काम करणाऱ्या मान्यवरांना भेटण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी सागर पाटील, आपण ऐकत आहात SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.